नमस्कार नवोद्योजक, आज आपण आलेलो आहोत राजू काजी मांडवगण श्रीगोंदा अहिल्यानगर यांच्याकडं डाळ मिल मशीन आहे। तर यांच्याकडे जागा नसतानाही ते डाळ मिल व्यवसाय कसा करतात याविषयी आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया। साधारणतः हे 8 ते 9 वर्षापासून डाळ मिल व्यवसायात आहेत। नमस्कार। नमस्कार। आपण ही डाळ मिल साधारण कधी घेतली होती? 9 वर्षापूर्वी। 9 वर्षापूर्वी डाळ मिल मशीन घेतली होती। तर त्यानंतर या डाळ मिलला काही म्हणजे मेंटेनन्स वगैरे काय येतं? मेंटेनन्स काहीच नाही। काहीच नाही। कुठल्याच प्रकारचं? फक्त बेल्ट टाकणे। बेल्ट टाक। 9 वर्षात अजून बेरिंग सगळं आहे त्याचे। बेरिंग सुद्धा आहेत त्याच्यात, फक्त तुम्ही बेल्ट जातात। बेल्टला साधारण किती खर्च येतो? आता ते साहित्याने काही 60 रुपयाला, काही 80 रुपयाला, काही 100 रुपयाला, म्हणजे 200 ते 300 रुपयापेक्षा जास्त मेंटेनन्स नाही। आणि ही मशीन सिंगल फेजवर चालते? सिंगल फेज। अच्छा। आणि तुमच्याकडे आता हे जागेचा खूप अभाव दिसत आहे, तरी पण तुम्ही हा व्यवसाय चालवताय डाळ, तरी आपल्याला याच्यामध्ये काही अडचण येत नाही? काहीच नाही। तुम्ही वर्षाला साधारण किती म्हणजे डाळ तयार करता बरं? वर्षाला आता साधारण या महिन्यात इतकी भरपूर गर्दी होती ना, दररोज कमीत कमी 500 किलो तरी आमचं टार्गेट असते। म्हणजे 500 किलो डाळ तुम्ही एका दिवसात तयार करता, एवढी कमी जागा असताना ही? आणि डाळ तयार करण्यासाठी तुम्ही किती पैसे घेता साधारण किलोला? साधारण 10 रुपये किलो। 10 रुपये किलो घेता? 10 रुपये किलो तुम्ही पर किलोने पैसे घेता? पर किलो। अच्छा। आणि तुम्ही ही जी मशीन घेतली साई मशिनरीकडून, तुम्हाला काही मेंटेनन्स आला त्यावेळेस त्यांनी सर्व्हिस वगैरे देताना काही तुम्हाला अडचण आली? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही। अच्छा। आणि तुम्हाला समजा ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा मशीन घेतली त्यावेळेस तुम्हाला याबद्दल काही माहिती होती का? नाही, काय एवढी माहिती नव्हती। मी फक्त असं मोबाईलवर बघितलं त्यांचे ॲड्रेस आणि त्या मोबाईलच्या याच्यावर कंपनीमध्ये गेलो। म्हणजे साई मशिनरीमध्ये आले तुम्ही आणि तिथून तुम्ही मशीन खरेदी केली। त्यानंतर खरेदी केल्यानंतर तुम्हाला साई मशिनरीने डाळ मिल म्हणजे चालवण्याविषयी प्रशिक्षण दिलं की? हो, दिलं। अच्छा। आणि त्यानंतर अजून एक की नवउद्योजकांनी या डाळ मिल व्यवसाय करावा का ग्रामीण भागामध्ये? व्यवसाय चांगला आहे। म्हणजे तुम्ही 500 किलो रोज करताय? 500 किलो म्हणजे तुम्ही 10 रुपयांनी जरी केलं तर 5000 रुपये तुमचा रोजचा याच्यामधून व्यवसाय आहे। साई मशिनरी विषयी तुमचं काय? चांगलं आहे मशीन। आता मी पहिली एक मशीन घेतली होती, त्याच्यानंतर आता परत त्यांच्याच कोणी एक आहे ना, पहिलं वेगळं मॉडेल होतं ना, आता परत त्यांच्याकडून दुसरं मशीन तिथूनच घेतलं मी, साई मशिनरी। अच्छा। म्हणजे सुरुवातीचं जे साई मशिनरीचं जे वेगळं मॉडेल होतं राऊंड चालण्याचं, ते तुम्ही खरेदी केलं आणि ते तुम्ही 3-4 वर्ष चालवलं? 3-4 वर्ष चाललं ते। त्याच्यानंतर 4 वर्षापूर्वी हे घेतलं पीकेव्ही मधलं जे नवीन मॉडेल आले ते तुम्ही खरेदी केलं। ठीक आहे। तर आज आपण साई मशिनरीचे जे त्यांनी डाळ मिल मशीन घेतलेली आहे आणि हे साई मशिनरीचे सर्वात प्रथम कस्टमर आहेत की ज्यांनी साई मशिनरीकडून डाळ मिल खरेदी केली होती आणि ते 9 वर्षापासून डाळ मिल व्यवसाय करत आहेत। त्यांच्याकडे जागेचा पण खूप अभाव आहे, तरी पण ते 9 वर्षापासून निरंतर डाळ मिल व्यवसाय करत आहेत आणि त्यामधून आपलं एक व्यवसाय या दृष्टीने त्याला चालवत पण आहेत। डाळ मिल व्यवसायाविषयी काही माहिती किंवा मार्गदर्शन हवं असेल तर त्यांनी साई मशिनरी D51 अहिल्यानगर यांच्याशी संपर्क साधावा। आपल्याला तिथं सर्व प्रकारची माहिती, सबसिडी किंवा लोन प्रकरण याविषयी माहिती दिली जाईल। धन्यवाद।